नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एच जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे एच जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनीच टेलिग्राम चॅनल असो किंवा यूट्यूब असो किंवा इंस्टाग्राम चॅनल असो आपलं एच जे फार्माचं, त्यावर एक पोस्टर बघितलं असेल सध्या. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की लवकरच आपण एच जे फार्मसी ऑफिसर किंवा फार्मासिस्ट सिलेक्शन टेस्ट सिरीज 2026 लॉन्च करत आहे. कधी तर 7 एप्रिल 2026ला, म्हणजेच येणाऱ्या 2-3 दिवसानंतर जागतिक आरोग्य दिवस जो आहे, वर्ल्ड हेल्थ डे, तर त्यानिमित्त आपण काय करत आहे, लॉन्च करत आहे. ओके, तर त्या टेस्ट सिरीजबद्दलच थोडीशी माहिती मी तुम्हाला देणार आहे की ही टेस्ट सिरीज कशाकरिता उपयुक्त आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, याची व्हॅलिडिटी किती, MRP किती, तर या सगळ्या गोष्टी तुमच्या आज क्लिअर होणार आहेत. ओके, त्या अगोदर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की लवकरच आरोग्य खात्यामध्ये आरोग्य भरती येणार आहे, ज्याला आपण DHS भरती म्हणतो आहे ना, आरोग्य भरती. तर आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री जे आहेत त्यांनी आत्ताच सांगितलेलं आहे, आत्ताच काही दिवसापूर्वी, की राज्यामध्ये 5,000 पदांची आरोग्य भरती होणार आहे. तर या 5,000 पदांपैकी विद्यार्थी मित्रांनो, आपले जे फार्मसी ऑफिसर किंवा फार्मसीचे जे पदं आहेत DHSचे, तर ते जवळपास 130-32 किंवा 150च्या आतमध्येच राहणार आहेत. तर तुम्ही म्हणसाल सर एवढे कमी का, तर शासनानं एक नवीन GR काढलेला आहे. तुम्हालाही माहीत असेल की जे कॉन्ट्रॅक्च्युअल हे होते, व्यक्ती होते किंवा एम्प्लॉईज होते, ज्यांना 10 वर्षापेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्टमध्ये काय झालेले आहेत, एक्सपिरियन्स आहे, किंवा ज्यांचे 10 वर्षापेक्षा त्यांनी सेवा दिलेली आहे, तर त्यांना परमनंट करणार आहे. तर हे त्यांचं चालू आहे. त्यामुळं काही पदं जे आहेत तर ते त्यांना मिळणार आहेत. त्यामुळं जवळपास 150 किंवा 150पेक्षा कमी, पण 130पेक्षा जास्त एवढ्या पदांची भरती आरोग्य खात्यामध्ये फार्मासिस्ट पदासाठी होणार आहे. तर त्याकरिता ही टेस्ट सिरीज तुम्ही काय करू शकता, परचेस करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, ही जी टेस्ट सिरीज आहे ही आपण कशानुसार डिझाईन केलेली आहे, तर ही डिझाईन केलेली आहे TCS फॉर्मॅटनुसार. ओके, तर TCSनं या अगोदर जे पेपर घेतलेले आहेत, जे आरोग्य भरती 2023चा असो, DMER 2023 किंवा 2025चे जे असो, तर त्या अभ्यासक्रमानुसार आपण ही काय केलेली आहे, डिझाईन केलेली आहे. आलं लक्षात? तर ही टेस्ट सिरीज कोणत्या कोणत्या एक्झामसाठी उपयुक्त राहणार आहे? एक म्हणजे DHS जी आरोग्य भरती आहे त्या आरोग्य भरती करता. 2 म्हणजे DMER, येणारी कोणती DMERची जर भरती झाली, सध्या होणार नाही पण जर झाली, तर त्या सुद्धासाठी उपयुक्त राहणार आहे. आणि तिसरं म्हणजे जे महानगरपालिकांची भरती TCSद्वारे घेण्यात येतं, म्युनिसिपल कॉर्पोरेशनची भरती, जसं ठाणे महानगरपालिका किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका वगैरे आहे की नाही, बृहन्मुंबई महानगरपालिका. तर अशा प्रकारच्या महानगरपालिकांच्या ज्या भरती आहेत फार्मसी ऑफिसरच्या, तर त्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे, कारण की TCSनं दिलेला पूर्ण सिलेबस आपण कव्हर केलेला आहे. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे. ओके, त्या अगोदर तुम्हाला एकदा मी प्राईस सांगतो. तर प्राईस याची जी फायनल प्राईस आहे ती 999 रुपये आहे. पण ऑन दी लॉन्च डे, लॉन्च ऑफर म्हणून आपण 30% ऑफ देत आहे. आणि मला वाटते 699 रुपयाला ही काय मिळून जाईल तुम्हाला. आलं लक्षात? 699 रुपयाला. त्यानंतर जर लॉन्च ऑफर संपली की त्यानंतर ही होल टाईम 999 रुपयाला तुम्हाला परचेस करावं लागेल. आणि ही टेस्ट सिरीज आहे टेक्निकल सिलेबसची, याच्यामध्ये नॉन टेक्निकलचा कोणताही काय नाही आहे, सिलेबस दिलेला नाही. आता तुम्ही म्हणसाल सर का बरं, कारण की मॅक्झिमम जो DHS भरतीसाठी विद्यार्थी मित्रांनो सिलेबस आहे, तर 80-20चा पॅटर्न तो राहणार आहे. कारण की या अगोदरची 2023ची जी आरोग्य भरती त्यांनी घेतली होती, तर 80-20चा त्यांनी काय केला होता, पॅटर्न केला होता. 80% सिलेबस फार्मसीचा असणार आहे. त्याच्यामुळे 80 मार्क तुमचे या टेस्ट सिरीजमधून काय होणार आहे, सेक्युअर होणार आहे. आणि एवढी बेस्ट टेस्ट सिरीज राहणार आहे की तुम्ही यकीनसुद्धा करणार नाही. आता या टेस्ट सिरीजमध्ये काय काय आहे तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये टॉपिक वाईज टेस्ट आहेत. सिलेबसमध्ये जेवढेही फार्माचे टॉपिक दिलेले आहेत, मग इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया हा टॉपिक असो, जनरल फार्माकोलॉजी असो, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स असो, किंवा फार्माकोलॉजीचा कोणताही ज्यांनी सिलेबस म्हणजे जे मेन्शन न्यूरो फार्माकोलॉजी असो, डेंटल फार्माकोलॉजी असो, त्यानंतर सिलेबसमध्ये दिलेले अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंट असो, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये दिलेलं स्टरलायझेशनचं असो, किंवा फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन असो, या सर्व टॉपिकवर याच्यामध्ये टॉपिक वाईज टेस्ट दिलेले आहे. आणि प्रत्येक टॉपिकवर मिनिमम 50 आणि जास्तीत जास्त 100-150 एवढे प्रश्न आपण दिलेले आहेत. म्हणजे 50पेक्षा जास्तच प्रत्येक टॉपिकवर प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. मग तुम्ही जर म्हटलं की सर इंडियन फार्माकोपियावर किती प्रश्न आहेत, तर 100 प्रश्न त्याच्यामध्ये दिलेले आहेत. इन्क्लुडिंग 2026चं जे 10वं एडिशन आहे इंडियन फार्माकोपियाचे, त्याचे सुद्धा प्रश्न आपण त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. असं विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व क्वेश्चन्स त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. हे झालं टॉपिक वाईज. आणि याच्यामध्ये सर्वात
महत्त्वाचं म्हणजे टेस्ट सबमिट केल्यानंतर तुमचं जे राईट आन्सर आहे त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन 4 ते 5 लाईन्समध्ये, म्हणजे पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन त्या आन्सरबद्दल आणि अजून थोडी ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपण काय केलेली आहे त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे तुमच्या एक्सप्लेनेशनमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही जर ती टेस्ट सॉल्व केली आणि त्याचं एक्सप्लेनेशन वगैरे जर रीड केलं तर तो टॉपिक तुमचा बेस्ट होऊन जाईल. ओके. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्टी म्हणजे याच्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनसुद्धा ॲड केलेले आहेत. मग ते टॉपिक वाईज टेस्टमध्ये सुद्धा आणि एक सेपरेट फोल्डरसुद्धा आपण त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि DMERमध्ये झालेले अगोदरचे जे 15च्या 15 शिफ्ट आहेत त्याच्या अगोदर झालेल्या सुद्धा जे शिफ्ट आहेत, DHS भरतीमध्ये झालेल्या जे शिफ्ट आहेत याच्यामधले प्रश्न आपण त्याच्यामध्ये काय केलेले आहेत, ॲड केलेले आहेत. आणि जवळपास 600 प्रिव्हियस इयर प्रश्न, म्हणजे 600 प्रश्न तंतोतंत जसे पेपरमध्ये आलेले होते त्याच प्रकारे आपण त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे, विथ त्यांचं एक्सप्लेनेशनसुद्धा आपण दिलेलं आहे. ओके. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जे अगोदरचे झालेले पेपर्स आहेत DMERचे 15च्या 15 शिफ्ट आपण त्याच्यामध्ये काय केले आहेत, ॲड केलेले आहेत PDF फॉर्ममध्ये. म्हणजे नॉन टेक्निकल आणि टेक्निकल दोन्ही तुम्ही ती PDF फॉर्म काय करू शकता, रीड करू शकता. आता याच्यामध्ये एक आपण हे केलेलं आहे की ती तुम्हाला डाउनलोड करून शेअर करता येणार नाही. ओके. म्हणजेच तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये काय करू शकता विद्यार्थी मित्रांनो, ते बघू शकता. त्यानंतर याच्यामध्ये आपण 10 टेस्ट जे आहेत तर ते टेस्ट काय करणार आहेत, 80 ते 20 म्हणजे 80-20 जे पॅटर्न आहे आपला एक्झामचा, DHS एक्झामचा, तर त्या फॉर्ममध्ये आपण ॲड करणार आहे आपल्या टेस्ट सिरीजमध्ये. तर हे सध्या ॲड केलेलं नाही, ते तुम्हाला एक्झामच्या आधी ॲड होऊन जातील. पण याच्यामध्ये टॉपिक वाईज टेस्ट ॲड केलेल्या आहेत, 600 प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ॲड केलेले आहेत, सगळ्या प्रिव्हियस इयर पेपरच्या PDF ॲड केलेल्या आहेत. आणि सोबतच टोटल जर मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्ही कॅल्क्युलेट केले तर 5 ते 7,000 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला या टेस्ट सिरीजमध्ये मिळतील, विथ एक्सप्लेनेशन. एकही टॉपिक तुमचा याच्यामध्ये मिस होणार नाही. त्यामुळे ही वन ऑफ द बेस्ट टेस्ट सिरीज फॉर टेक्निकल सिलेबस आहे. तुमचा याच्यामध्ये एकही टॉपिक काय होणार नाही, मिस होणार नाही. आणि तुम्हाला जर काही याच्यामध्ये शंका वाटली तर तुम्ही 100% मला मेसेज करून काय करू शकता, कळवू शकता. ओके. याच्यामध्ये प्रश्न आपण ॲड केलेले आहेत ते प्युअरली बेस्ड ऑन द TCS सिलेबस केलेले आहेत, त्यांच्या पॅटर्नला धरूनच केलेले आहेत आणि माझ्या एक्सपिरियन्सनुसारच त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनसुद्धा त्याच्यामध्ये ॲड आहेत. अजून त्याच्यामध्ये आपण मला वाटते 10 अशा टेस्ट ॲड केलेल्या आहेत की ज्या एका टेस्टमध्ये 50 प्रश्न आपण टेक्निकल सिलेबसचे टाकलेले आहेत. असे 500 प्रश्न ॲडिशनल मोस्ट इम्पॉर्टंटसुद्धा आपण ॲड केलेले आहेत TCS पॅटर्ननुसार. म्हणजे जवळपास 5 ते 7,000 प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील. ओके. त्यानंतर याची जी काय म्हणतात ते व्हॅलिडिटी आहे तर 365 दिवस आहे. म्हणजे एकदा जर तुम्ही परचेस केलं तर वर्षभर तुम्ही त्याचे काय करू शकता, टेस्ट सॉल्व करू शकता. एका वर्षानंतर ते एक्सपायर होऊन जाईल. ओके. म्हणजे 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे, 365 दिवस तुम्ही कितीही वेळा सॉल्व करू शकता. याला अनलिमिटेड सॉल्व आहे. म्हणजे एखादी टेस्ट तुम्ही सॉल्व केली की लगेच ती सॉल्व करता येणार नाही असं नाही, अनलिमिटेड सॉल्व आहे. त्याच्यामुळे हे मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्यासाठी राहणार आहे. ओके. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही टेस्ट सिरीज आपण लॉन्च करणार आहोत 7 एप्रिल 2026ला. म्हणजे याच्या 3-4 दिवसानंतर तर तुम्हाला ती परचेस करायची असेल विथ डिस्काउंट तर फक्त 7 एप्रिलला हे डिस्काउंट काय राहणार आहे, अवेलेबल राहणार. त्याच्यानंतर 999 फुल अँड फायनल प्राईस याच्यामध्ये राहणार आहे आणि 7 एप्रिलला 699 रुपयामध्ये तुम्ही परचेस करू शकता. आलं लक्षात? काही क्वेरी असेल तर तुम्ही स्पष्टपणे मला टेलिग्रामवर मेसेज करू शकता, व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता टेस्ट सिरीजबद्दल. ओके. ही बॅच नाही आहे, ही टेस्ट सिरीज आहे. बॅच आपण नंतर चालू करणार आहे. बॅचमध्ये लेक्चर्स कशा प्रकारे कंडक्ट करायचे, काय काय कव्हर करायचं, कशा प्रकारे त्याचा शेड्यूल राहील हे मला अगोदर ठरवायचं आहे. त्याच्यानंतर बॅचचं नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला देणार आहे. ज्यांना टेस्ट सिरीज घ्यायची आहे ते टेस्ट सिरीज घेऊ शकता, ज्यांना बॅच जॉईन करायची ते बॅच जॉईनसुद्धा करू शकता. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.